अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांडाला मोठं वळण मिळालं आहे। या प्रकरणातील शेवटचा फरार आरोपी अकोला पोलिसांच्या ताब्यात आला असून त्यानंतर आता एकूण आरोपींची संख्या 9 झाली आहे। अक्षय नागलकरची अत्यंत क्रूरपणे हत्या करून आरोपींनी संपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। हत्या केल्यानंतर अक्षयला जाळून त्याची राख नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। मात्र अकोला पोलिसांनी या नदीपात्रातून हाडांचे तुकडे शोधून काढल्याचा दावा केला आहे, जे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। या घटनेचे नियोजनपूर्वक स्वरूप लक्षात घेता पोलिसांसमोर या प्रकरणाचा तपास अधिकच गुंतागुंतीचा ठरण्याची शक्यता आहे। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, आरोपींची संख्या आणि अत्यंत अमानुष पद्धतीने केलेली हत्या या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे। अकोला पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासात आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दापकी रोड एक मिसिंग प्रकरण नागलकरचा दाखल झाला होता, त्यानंतर त्याच्यामध्ये मृत्यू झाली असा माहिती घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता त्यांच्या त्याच्यामध्ये 8 आरोपी सुद्धा अटक झाले होते अहिल्यानगरमधून भुसावळमधून। आज जे 9वा आरोपी होता तो बैतूल मध्य प्रदेशमध्ये अटक झालेला आहे। त्याच्यामध्ये सर्व आरोपी आता अटक झालेले आहेत। आता वाढी PCR पण आरोपीची आम्हाला अजून 5 दिवस अगोदर 7 दिवस अजून आता 5 दिवस भेटलेली आहे। याच्यामध्ये जे काही घटना घडली होती खूप क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा होता। त्या बघून आमचे फॉरेन्सिक व्हॅन्स आम्ही रवाना केले होते LGPA मार्फत। त्याचे व्यक्ती पण सुरू आहे, वेगवेगळे टपक रवाना झाले होते। त्याच्यामध्ये आम्हाला जे मृत व्यक्ती आहे त्याची अस्थी आणि हाडे हे सुद्धा सापडलेले आहे। 2 पिस्टल आणि 8 लाईव्ह राऊंड हे सापडलेले आहे। एक 4 व्हीलर गुन्ह्यामध्ये जी वापर झाली होती 3 मोटरसायकल हे आमच्या रिकव्हरी झालेली आहे। तर पुरावे गोळा करण्यासाठी आमची आता रिकव्हरी झालेली आहे, जेणेकरून देशामध्ये आम्हाला मदत भेटेल आणि अजून याच्यामध्ये जे काही रिकव्हरी भेटेल आणि टेक्निकल जे काही आमचा असणार आहे त्यांची आता प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे। आणि हे जे आम्हाला जी अस्थिया घेतलेली आहे त्याचा आम्ही फॉरेन्सिक डिटेलिंग आणि फॉरेन्सिक मॅचिंग सुद्धा आम्ही DNA मॅचिंग टेस्टिंग सुद्धा आम्ही करणार आहोत। तर हे इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्रोफेशनलरित्याने ही शास्त्राचा व्यापार सुद्धा आम्ही करत आहोत। अत्यंत प्रोफेशनलरित्याने इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि तपासामध्ये हे हत्याचं मूळ कारण असं होतं की जे मुख्य आरोपी आहे चंद्रकांत बोरकर आणि जे मृत व्यक्ती आहेत नागलकर यांचा जुना वाद होता। अक्षय नागलकरचा भाऊचा इंजुरी झाला होता, तर याबाबत त्यांना अप्रोच होता की चंद्रकांत बोरकर मुळे हे झालेलं आहे, त्यांनी तक्रार दिली आहे त्यामुळे झालेलं आहे। तर त्यांचा जुना वाद मुळे त्याचा कट रचण्यात आला आणि याच्यामध्ये जे काही सर्व आरोपी आहेत ते सर्व आता अटक झाले।